नमस्कार. आज आपण बनवतोय मटणाचा झणझणीत गावरान रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊया. नंतर 1 चमचा त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून एक 10 मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मांद एका साईडला वाटीत आपण काढून ठेवलेला आहे. इथे 2 कांदे बारीक कापून आणि 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. नंतर इथे अर्धी वाटी ओलं खोबरं आणि सुका नारळाचं काप घेतलेले आहेत. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे कांदा टोमॅटो आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण खोबरंही भाजून घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक करून वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे आणि इथे टोमॅटो आणि कांदा लसूण सुद्धा आपला बारीक झालेला आहे. एका पातेल्यात आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कांदा टाकून त्यामध्ये थोडंसं मांद टाकून घ्यायचं आहे. हे मांद आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या मटणाच्या रस्स्याला चवही खूप छान येते आणि रस्स्याला कटही छान येतो. तर इथे आपण जे मटण मॅरिनेट करत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बारीक वाटून घेणार आहोत. इथे आपण मटण शिजले का ते पाहूया. तर इथे मटण आपले शिजलेले आहे. तर आपण यामध्ये मसाले जे घालणार आहोत ते बघूया. तर इथे 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. 2 चमचे मटण मसाला घेतलेला आहे आणि आपले घरगुती 2 चमचे चटणी घेतलेली आहे. तर इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला सर्व मसाले एकसारखे परतून घ्यायचे आहेत. नमस्कार, मी आशा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे गावची चव लय भारी. तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. तर इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया आणि 1-2 मिनिट याला छान असं परतून घेऊया. तर या पद्धतीने आपला मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे. तर या पद्धतीने आपण मसाला भाजून घेतलेला आहे. नंतर यामध्ये जे आपण मसाले घेतलेले होते ते यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला परत एकदा तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले सर्व मसाले असे छान भाजून झालेले आहेत. नंतर यामध्ये आपण मटणाचा रस्सा घालून त्यामुळे आपला मसाला खाली लागणार नाही. तर या पद्धतीने आपले थोडंसं 1 पळी अळणी घातलेला आहे. तर या पद्धतीने आपण सर्व मसाला असा मस्त 2 मिनिट भाजून घेतलेला आहे. नंतर यामध्ये आपण जे मटण शिजवलेले होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मटण रस्सा गावकडच्या पद्धतीनं केलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या काही कमेंट असतील तर ही कमेंट करून सांगा.